याचसाठी नोट हिरवी ठेवली हाती तिच्या, याचसाठी नोट हिरवी ठेवली हाती तिच्या, पाहिले होते कडेवर मी भुकेले लेकरू, पाहिले होते कडेवर मी भुकेले लेकरू. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. माणसासारखा वागलो जन्मभर, पण कसा देत नाही पुरावा कोणी. मराठी गझलकार गौतम राऊत यांची उत्तम मराठी शायरी आज आपण या विषयावर बोलना आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बुलंद शार. गौतम राऊत, इनका ताल्लुक महाराष्ट्र के चंद्रपुर शहर से है. यहीं उनकी मौजूदा रिहाइश भी है. वो यहीं चंद्रपुर की जिला परिषद स्कूल में टीचर की हैसियत से काम करते हैं. पिछले कुछ वर्षों से अच्छी मराठी शायरी कर रहे हैं गौतम राऊत साहब. इंसानियत को तरजीह देने वाली शायरी है गौतम राऊत इनकी, ऐसा मुझे लगता है, और यही उनकी शायरी की खासियत है और ताकद भी. तर मित्रांनो, नजर टाकूया गौतम राऊत यांच्या गझलांच्या काही निवडक शेरांवर. त्या एपिसोडच्या सुरुवातीला मी गौतम राऊत यांची एका गझलचे 3 शेर तुमच्यासमोर सादर करतो. ते बघा. तुझा शब्द वेडे खरा होत आहे, तुझा शब्द वेडे खरा होत आहे, मुक्या आसवांचा झरा होत आहे. तिच्या कोण स्वप्नात आला असावा, तिच्या कोण स्वप्नात आला असावा, सुनी रात ही मोगरा होत आहे, सुनी रात ही मोगरा होत आहे. आणि हा पुढचा शेर बघा. किती गुण सांगू नव्या औषधाचा, किती गुण सांगू नव्या औषधाचा, जुना रोग आता बरा होत आहे, जुना रोग आता बरा होत आहे. एक वेगळा नवीन विचार, नवीन आशय मांडला आहे शेरमध्ये. आणि आता एका गझलचे, गौतम यांच्या गझलचे 2 शेर बघा. हो एवढ्यात त्याला बोलू नका कोणीही, हो एवढ्यात त्याला बोलू नका कोणीही, आला अजून कोठे बहरात पावसाळा, आला अजून कोठे बहरात पावसाळा. हो एवढ्यात त्याला बोलू नका कोणीही, आला अजून कोठे बहरात पावसाळा. पावसाळा बहरात येणे, मला वाटतं हा मराठी शायरीमध्ये एक नवीन नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग आहे, जो नक्कीच मराठी गझलेला समृद्ध करणारा असा आहे. आणि हा पुढचा शेर बघा. मी तोकड्या मनाने बांधू धरण कशाला, मी तोकड्या मनाने बांधू धरण कशाला, अंधारल्या दिशा अन डोळ्यात पावसाळा, अंधारल्या दिशा अन डोळ्यात पावसाळा. आणि आता हा एक उत्तम शेर बघा गौतम यांचा. फार सांगू नको वेगळी राहिली, फार सांगू नको वेगळी राहिली, भेट भेटींमध्ये चोरटी राहिली, भेट भेटींमध्ये चोरटी राहिली. आणि आता हा एक पुढचा शेर बघा. एक नॉस्टॅल्जिक फिलिंग तुम्हाला या शेरमध्ये दिसून येईल. याचसाठी यायचो वर्गात मी आधी तुझ्या, याचसाठी यायचो वर्गात मी आधी तुझ्या, बाक भेटावा जवळचा आणखी कोणी नको, बाक भेटावा जवळचा आणखी कोणी नको. आपल्याला एक नॉस्टॅल्जिक फिलिंग या शेअरमधनं मिळतं. आणि आपण एक आपल्या जुन्या
काळात जाऊन बसतो. शाळेतला जो काळ असतो त्या काळाच्या आठवणी ताज्या होत्यात या शेरमुळे. आणि आता गौतम राऊत यांच्या एका गझल चा हा एक उत्तम शेर बघा. ह्याच्यामध्ये हे 2 शेर आहेत वेगवेगळ्या गझलचे, आणि दोन्ही शेरांमध्ये दोन्ही शेर जे आहेत ते आईला समर्पित आहे. मदर, आईला समर्पित असे हे 2 शेर आहेत. ते बघा, 2 वेगवेगळे थॉट्स आणि खूप उत्तम अभिव्यक्ती आहे. कोणती जादूगरी आहे तुझी ही, कोणती जादूगरी आहे तुझी ही, लागल्यावर ठेच ओठी नाव येते, लागल्यावर ठेच ओठी नाव येते. आणि आता हा एक दुसरा विचार बघा त्या आईच्या अनुषंगानेच. आयुष्याची करते होळी, आयुष्याची करते होळी, माय कुठे पांघरते काही, माय कुठे पांघरते काही. आणि आता एक उत्तम शेर बघा उत्तम गौतम यांचा. नको ना करू त्या ढगांची प्रशंसा, नको ना करू त्या ढगांची प्रशंसा, उलटतील तेही कधी नेम नाही, उलटतील तेही कधी नेम नाही. आणि आता हा एक उत्तम शेर बघा. कुणी का वाजवा टिमकी, खरे समजेल त्यालाही, कुणी का वाजवा टिमकी, खरे समजेल त्यालाही, रिकाम्या माणसाने माणसाचे कान भरल्यावर, रिकाम्या माणसाने माणसाचे कान भरल्यावर. आणि आता हा एक उत्तम शेर बघा. मी किती विश्वास होता ठेवला, मी किती विश्वास होता ठेवला, धूळ कोणी फेकली डोळ्यांमध्ये, धूळ कोणी फेकली डोळ्यांमध्ये. आणि आता हा एक उत्तम शेर बघा. सावली शोधून घेते धग तुझी, सावली शोधून घेते धग तुझी, काय कामाची उन्हा तगमग तुझी, काय कामाची उन्हा तगमग तुझी. आपण एक वेगळा विचार आहे. आणि हा पुढचा शेर बघा याच गझलचा. लावल्यावर चेहऱ्यावर चेहरे, लावल्यावर चेहऱ्यावर चेहरे, आणखी लपतील दुःखे मग तुझी, आणखी लपतील दुःखे मग तुझी. आणि आता गौतम राऊत यांच्या एका गझलेचे हे 3-4 शेर बघा. जगाला वाटते मी पाकळी जपली, जगाला वाटते मी पाकळी जपली, मनाच्या खोल गाभारी कळी जपली, मनाच्या खोल गाभारी कळी जपली. बळाने सोबतीला फार नव्हती पण, बळाने सोबतीला फार नव्हती पण, खुबीने माणसे मी चळवळी जपली, खुबीने माणसे मी चळवळी जपली. आणि हा शेर बघा. नका सांगू मलाही माहिती त्यांची, नका सांगू मलाही माहिती त्यांची, पताका लाल हिरवी की निळी जपली, पताका लाल हिरवी की निळी जपली. एक कंटेम्पररी थॉट आजच्या समाजाची वस्तुस्थिती या शेअरमध्ये मांडली आहे. आणि या पुढचा शेअर बघा. कधी होणार डोळस पूर्ण सांगा ना, कधी होणार डोळस पूर्ण सांगा ना, तुम्ही मेंदूत स्वप्ने आंधळी जपली, तुम्ही मेंदूत स्वप्ने आंधळी जपली. आणि मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी गौतम राऊत यांचा हा एक उत्कृष्ट शेर तुमच्या समोर मी पेश करतो. ते बघा. याच साठी नोट हिरवी ठेवली हाती तिच्या, याच साठी नोट हिरवी ठेवली हाती तिच्या, पाहिले होते कडेवर मी भुकेले लेकरू, पाहिले होते कडेवर मी भुकेले लेकरू. तो दोस्तों, ये थे मराठी गजल गो शायर गौतम राउत. इनकी शायरी के खजाने से चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए. मुझे उम्मीद है दोस्तों आपको ये अशार ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.